Cancer Healer Center, a new beginning. युती टिकवायची असेल तर तारतम्य बाळगून वक्तव्य करा. अजितदादांचा नाव न घेता सुरेश धसांवर निशाणा. फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी धनुष्यबाण घड्याळाला निवडून दिलं, धसांचं वक्तव्य. पुणे अत्याचार प्रकरणात दोघांमध्ये सहमतीनं शारीरिक संबंध. आरोपीच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद. कोणताही प्रतिकार झाला नाही. सीसीटीव्हीमध्ये तरुणी स्वतःहून बसमध्ये जाताना दिसतंय, वकिलांचा मोठा दावा. आरोपी आणि पीडित महिन्याभरापासून एकमेकांना ओळखायचे. घटनेच्या वेळी दोघांमध्ये 7,500 पैशांचा व्यवहार सुद्धा झाला. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या परिचयातील ॲडव्होकेट सुमित पोटे यांचा धक्कादायक दावा. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, तर गाडेला 70 दिवसांनंतर गुन्हाट गावातनं केली होती अटक. अटकेआधी आरोपी गाडेचा 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न. प्राथमिक वैद्यकीय अहवालात आरोपीच्या गळ्यावर जखमा. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. संवेदनशील प्रकरणात काळजीपूर्वक बोला. मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्र्यांना सल्ला. तर योगेश कदमांचं बोलणं वेगळ्या पद्धतीनं घेतलं गेलं. फडणवीसांची या प्रकरणावर प्रतिक्रिया. विरोधकांकडून माझ्या वक्तव्याचा विपर्यास. गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून वक्तव्याची सारवासारव. स्वारगेटमधील घटनेमध्ये तरुणीनं प्रतिकार केला नाही. अत्याचार प्रकरणावर योगेश कदमांनी केलं होतं विधान. गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच. पुणे अत्याचार प्रकरणातील योगेश कदमांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची ही टीका. तर कदमांना असं वक्तव्य करायला लाज वाटायला हवी होती. आव्हाडही संतापले. उद्धव ठाकरेंनी योगेश कदमांना संपवण्याचा प्रयत्न केला. ठाकरेंना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. ठाकरेंवर गंभीर आरोप करत रामदास कदमांचा इशारा. कितीही डुबक्या मारल्या तरी गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही. शिंदेंच्या प्रयागराज दौऱ्यावरून ठाकरेंची टीका. तर बाळासाहेबांची शिवसेना आणि विचारांसोबत ज्यांनी बेईमानी केली त्यांचं पाप धुण्यासाठी प्रयागराजला गेलो. शिंदेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर. मुख्यमंत्री कार्यालयाला बॉम्ब उडवण्याची धमकी. तर मुख्यमंत्री फडणवीसांवर सुद्धा हल्ला करणार असल्याचा धमकीत उल्लेख. पाकिस्तानी नंबरवरून ट्रॅफिक पोलिसांना व्हॉट्सअपवर मेसेज. पोलिसांकडून तपास सुरू. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी. सावंत थोड्या दिवसांचेच पाहुणे, घरी जाऊन मारू. सोशल मीडियावर केशव वैद्य नामक व्यक्तीच्या अकाउंटवरून धमकीचा मेसेज. राज्यातल्या जवळपास 500 सरकारी सेवा आता व्हॉट्सअपद्वारे मिळणार. तर आता सरकारचा मेटा कंपनीशी करार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मनोज कुमार शर्मा राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी. यशस्वी यादव आता राज्य सायबर सेलचे अप्पर पोलीस महासंचालक असणार. तर सुहास वारके कारागृह आणि सुधार सेवा विभागाचे नवे अप्पर पोलीस महासंचालक. जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनावणेंसह अनेक कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत. तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडेंसह नारायणगावचे सरपंच बाबू पाटे यांचाही पक्षप्रवेश. अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरेंची शिवसेना विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगणार. पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत एकमतानं निर्णय. सूत्रांची माहिती. HSRP नंबर प्लेटच्या किमतीला शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा विरोध. प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी पत्राद्वारे मेसेज. तर महाराष्ट्रामध्ये नंबर प्लेटसाठी तिप्पट दर आकारण्यात येत असल्याचा आव्हाडांचा आरोप. मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोनं ऐतिहासिक टप्पा गाठला. मेट्रो 3ची कफ परेड या अंतिम स्थानकापर्यंतची धाव यशस्वीरित्या पूर्ण. आचार्य अत्रे चौक ते कफ परेड हा मेट्रो मार्ग आता प्रवासी वाहतुकीसाठी सुरू. उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून 57 मजूर दबल्याची भीती. तर चमोलीमधील दुर्घटनेत रस्ते काम करणाऱ्या 16 मजुरांचं रेस्क्यू. Cancer Healer Center, a new beginning.